नाणेफेकीचं कौल जिंकून या ठिकाणी फिल्डिंग घेतलं. आगळे योगेश पेंडकर आणि त्याच्यावर कृष्णा सातपुते प्रेक्षकांचा लाडका खेळाडू सज्ज होत आहेत. प्ले कॉल केला या ठिकाणी. प्रेक्षकांना विनंती आहे, आज सगळे सामने आज या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. 3 सामने आहेत, अजून याच्यानंतर 2 सामने आहेत, त्यामुळे थोडा फास्ट खेळा. अनंता पाटील आणि दीपक चौधरी आमचे पंच. अनंता पाटील यांचं सिग्नल. पाबा प्ले आहे. स्टार्स एसी या संघाने सामना टाय केला होता, विकेटच्या जोरावर जिंकले. आणि आदित्य 11 या संघाने प्रवीण 11 खारकर यांना पराभूत केलं प्रथम फेरीमध्ये. रिव्हर्स खेळत आहेत. पाबा प्लेमध्ये योग्य वापर करत असताना या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांनी योगेश या ठिकाणी सुरू करत असताना योगेशने 31 धावा कुठल्या. पहिल्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी केली. तर राजन धोत्रे सर आपल्या व्यासपीठावर आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. राजन धोत्रे सर यांच्या माध्यमातून असंख्य खेळाडू कल्याण डोंबिवलीमध्ये घडलेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. डोंबिवली जिमखाना व बॉईज क्रिकेट क्लब आयोजित सतीश क्रीडा मंडळ, सागाव क्रिकेट क्लब, जितू 11 यांच्या सौजन्याने स्वर्गीय शंकर सुदाम पाटील चषक बघू शकाल तुम्ही. 3 ते 10 फेब्रुवारी एंट्री फ्री आहे. आणि याच्यामध्ये 8 संघांना आमंत्रित करण्यात आलं आहे. इन्व्हिटेशन टुर्नामेंट आहे. याच्यामध्ये MIG अंडर-16ची टुर्नामेंट आहे. संजीवनी क्रिकेट अकॅडमी वीरेंद्र जगडेचा हा संघ आहे. त्याच्यानंतर IDB एल्फ अकॅडमी, VN सोळे गुरुजी, सुलक्षण कुलकर्णी ऑल इंडियाचं एक संघ या ठिकाणी येणार आहे. कल्याण युनियन CC मंदार साने आमचे महाराष्ट्राचे खेळाडू कोच आहेत या संघाचे. भरत पुन्हा एकदा चेंडू मिडल स्टंपवर होता. खूप सुरेख पद्धतीने स्ट्रेट बॅटने त्यांचा पॅटर्न शॉट आहे योगेश पेंडकरचा. अत्यंत आवडता फटका खेळत असताना. एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑफ असेल, समोर असेल, हा शॉट आल्यानंतर योगेशचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. खूप सुंदर फटका लागोपाठ दुसरा चौकार या ठिकाणी दाखवत असताना संघाच्या धावसंख्येला 8 वर नेत आहेत. तर सुलक्षण कुलकर्णी ऑल इंडिया, कल्याण युनियन CC मंदार साने आमचे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत जे कोच आहेत या संघाचे. बॉईज CC डोंबिवली हे राजन धोत्रे यांचा संघ आहे. फ्रेंड्स CC आणि फ्रेंड्स CC विनायक जोशी यांचा संघ आहे. कोच आहेत ते मुंबई प्रोबेबल्समध्ये त्यांना पाहिलं आहे. वेस्टर्न लेव्हलचे कोचसुद्धा होते. आठ धावा पहिल्या षटकात. यावेळेला बॅकफुटला आले, जागा बनवली. योगेश यांनी पाहिलं एक्झॅक्टली गॅप कुठे आहे आणि त्याच्यानंतर तो स्ट्रोक खेळत असताना पाबा प्लेमध्ये या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला 2 धावा योगेश पूर्ण करत असताना 3 चेंडू 10 वर पोचलेत. 300च्या पलीकडे बॅटिंग ॲव्हरेज या ठिकाणी ते ठेवत असताना कल्याण डोंबिवलीने 2 आम्हाला अत्यंत चांगल्या महिला खेळाडूसुद्धा दिलेत. सानिका चाळके अंडर-16साठी सिलेक्ट झाली आहे. त्याच्यानंतर रेश्मा ही सुद्धा अंडर-23ची अप्रतिम खेळाडू आहे. सातत्याने कल्याण डोंबिवली चांगले खेळाडू पुरुष असेल महिला असेल सातत्याने मुंबईला बरोबर आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पावा प्ले आहे. क्षेत्ररक्षकांचं रेस्ट्रिक्शन असतं, त्याचा पूर्ण उपयोग करत असताना योगेश पेंडकर आज वेगळ्याच मोडमध्ये. पहिल्या सामन्यात 31 धावा, या सामन्यात आपण बघतोय 4 चेंडूच्या सामोरे गेले. 4 चेंडूत एकंदरीत धावा केलेत आपण बघतोय. 3 बाउंड्रीज त्यांच्यामधून येत असताना 14 या धावसंख्येवर पोहोचले आणि संघाला सुद्धा 14 या धावसंख्येवर नेत आहेत. कल्याण डोंबिवलीमधून आदित्य रावत याचंही नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे. अप्रतिम कामगिरी त्यांनी सुद्धा केलेत. राजन धोत्रे सरांनी मी जसं उल्लेख केला, असंख्य खेळाडू सातत्याने घडवलेत. अजिंक्य राणे यांच्यामागे त्यांचा फार मोठा सीमाचा वाटा आहे. शफल झालेत. यावेळेला फाईन लेगला खेळत असताना तर योगेश पेंडकर या ठिकाणी डॉमिनेट करत असताना गोलंदाजावर आपण बघतोय. भरत यांच्या पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा कुठंच असताना संघाला एक क्लिअर करतायत की मोठी धावसंख्या उभारायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत सेकंड सेक्शनमध्ये. आतापर्यंत 4 चौकार त्यांच्या बॅटमध्ये आहेत. क्लासिक चौकारात होतो ऑफसाईड लॉंग ऑफला. धावसंख्या पोचली ती 18 या धावसंख्येला. अशाला सूचना गरज आहे. संघानायक जात आहेत त्या ठिकाणी. स्टार CCचे कॅप्टन गौतम आकरे. दांडी एखाद्या सुंदर गाव. भरत मेहेर आमचे लेजंड क्रिकेटर याच गावाचे. आणि या दांडीने सिद्धांत आकरेसारखा अत्यंत चांगला खेळाडू भारताला दिले अंडर-19साठी. आणि विशाल तामोरे असेल, हार्दिक तामोरे असेल, ही सगळी खेळाडू तुम्ही MPLच्या माध्यमातून पाहिलं आहे. थोड्या वेळापूर्वी अंकुरसुद्धा या ठिकाणी होता. मागच्या सामन्यातसुद्धा आमचे 3 चांगले खेळाडू खेळलेत. योगेश पवार होते, अंकुर सेन होते, विश्वजित ठाकूर होते, संजय सोळंकी आमचा अत्यंत आवडता खेळाडू एकू, अर्षद पेंडारी. अपील होतोय त्या ठिकाणी. लाऊड अपील होत असताना सगळीकडे एकदम अपील करत असताना
आणि मैदानावर आपण बघतो शफल झाले फलंदाज योगेश पेंडकर. तर पहिला पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा कुठण्याचा प्रयत्न दिसतोय या ठिकाणी योगेश पेंडकर आणि तसंच त्यांच्याबरोबर कृष्णा सातपुते, ज्याला बघण्यासाठी प्रेक्षक सातत्याने नेहमीच या ठिकाणी आतुरलेले असतात फार मोठ्या संख्येने. योगेश पेंडकर संघनायक आहे. या संघामध्ये कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, आकाश तारेकर यांचा अजून एक आवडता खेळाडू विजय पावले. काय गोलंदाजी केली त्यांनी, स्पेसिफिकली सेकंड स्पेल आमच्या एंडनी गोलंदाजी करत असताना विजयने त्याचा स्टँडर्ड, त्याचा क्लास, त्याच्या कोचचा सन्मान ठेवत असताना मॅग्निफिसंट लाईन अँड लेंग ठेवलं. संतोष नलावडे, तुकाराम कुंचे उर्फ महाराज, प्रचंड अनुभव आहे त्यांच्या मागे. अभिजित दुधे हे सुद्धा ज्येष्ठ खेळाडू आहेत. संदीप राठोड अपकमिंग यंगस्टर. पंकज जाधव अत्यंत ज्येष्ठ खेळाडू, मॅच विनर, कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतात. अविनाश रामगुडे हे अत्यंत चांगले खेळाडू. संदेश पारते, तसंच अफजल शेख त्यांचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ज्याने संघाला बांधलं डिंगडॉंगच्या माध्यमातून, प्रतीक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि भरपूर यश महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा आपल्या संघासाठी प्राप्त करून दिले. ते विनील राजेश यांच्याकडून 3 चौकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. ओ ब्युटिफुल कृष्णा सातपुते पॅटर्न शॉट. कृष्णा फॉर्ममध्ये येत असताना अतिशय सुंदर फटका या ठिकाणी ऑन साईडला पाठवत असताना आपण बघतोय. कृष्णाचा बॉटम हँड क्लासिक आहे आणि याच बॉटम हँडच्या माध्यमातून हे सगळे फटके किती सुरेख टायमिंग आहे, ताकदीपेक्षा टायमिंग बरोबर देतात. आणि या षटकाराने कृष्णा सातपुते या ठिकाणी स्वर्गीय रत्नभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये धावा सुरू करतायत. मागच्या वेळेला ते लवकर बाद झाले होते. वन ऑफ द स्टार प्लेअर ऑफ टेनिस वर्ल्ड, लिजंड क्रिकेटर. फुल टॉस आहे. बॉटम हँड पुन्हा एकदा मिडऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डर ते संकेत. पहिला पॉवर प्लेमध्ये 18 धावा आणि यावेळेला स्ट्राईक आहे ते आपण बघतो कृष्णाकडे. प्रज्योत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सिंगकडून पुढचा चेंडू घेऊन. चेंडू मिडल आणि ऑफ स्टंपर होता. फुल लेंथ होता. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करत असताना बीट करतोय त्या ठिकाणी चेंडू. क्षेत्ररक्षक आले होते प्रीतम बारी, मात्र चेंडू त्यांना असं दाखवतं की मला तुझ्याकडे यायचं नाही आणि त्याला चक्कवत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना एक टायमिंग आहे त्या ठिकाणी वापरतायत कृष्णा. याच्यासाठीच ते पॉप्युलर आहेत, याच्यासाठीच प्रेक्षक त्यांच्यावर जास्त प्रेम करतात. मॅग्निफिसंट बॅटिंग यावर्षीसुद्धा. तर रत्नागिरीला खूप चांगली बॅटिंग केली कृष्णा सातपुते यांनी. तब्बल 92 धावा कुठत असताना मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक कृष्णाने घेतलं. प्रज्योत कॉमेंट्री बॉक्सिंगकडून पुन्हा एकदा सातपुते याला. ओ चेंडू यॉक करायचा प्रयत्न ऑफ आणि मिडल स्टंपवर खोदून काढतात त्या ठिकाणी. मागे वळून बघितलं तर 22-23 वर्ष जो अनुभव आहे त्यांच्याकडे, तो स्टँडर्ड आहे त्यांच्याकडे, क्लास आहे, ऊन पाऊस आहे, कधी प्रचंड शिखरापर्यंत गेलेत. आज सकाळपासून प्रेक्षक कृष्णाची बॅटिंग करण्यासाठी सातत्याने मोबाईल घेऊन बसलेत. यावेळेला बॅकफुटला थांबले. ऑफ साईडला कट करत असताना पॉईंटला अविनाश रामगुडे आणि कृष्णा सातपुते ही जोडी एक काळ गाजवली या दुकाने, जबरदस्त बॅटिंग करत असताना. आता या ठिकाणी आपण बघतोय संघनायक आणि कृष्णा सातपुते, योगेश पेंडकर आणि कृष्णा सातपुते. योगेशच्या बॅटमधून ऑलरेडी 4 चौकार आपण पाहिलं आहे. संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी बघतोय ते मैदानावर 29च्या रूपाने. पुन्हा एकदा प्रज्योत. चेंडू ऑन साईडला 1 हँडेड शॉट आपण बघतोय योगेश पेंडकर यांच्या मार्फत. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करण रावरे आहेत. अपकमिंग यंगस्टर खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना. मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आमचा बिपिन काम करतोय त्या परिसरामध्ये आणि दैसर डहाणू क्रिकेट संघटनेचा सुद्धा फार मोठा योगाचा वाटा आहे. कारण याच्यामुळेच सातत्याने क्रिकेटर्स पालघर जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि पुढे येत आहेत. पृथ्वी शा याच पालघर जिल्ह्याने दिलेला अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे भारतासाठी. पृथ्वी इंज्युर्ड झाला म्हणून ऑस्ट्रेलियाला प्रॅक्टिस मॅचमध्ये, नाहीतर पृथ्वीने नक्कीच 2 ते 3 शतक तरी आपल्याला दाखवले असते. काय हरकत नाही आहे. उत्तरार्थ अजूनही त्याला बघू शकाल या अपतेशंगाने. आता पृथ्वी बरा आहे. धावसंख्या झाली ते 31. तर विसरू नका ही स्पर्धा डोंबिवली जिमखाना व बॉईज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकाल. स्वर्गीय शंकर सुदाम पाटील 3 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान डोंबिवली जिमखाना येते आणि सगळे इन्व्हिटेशन 8 संघांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तुम्ही पण या आणि त्या अपकमिंग यंगस्टर्स जे आहेत कल्याण डोंबिवलीचे त्यांना बघायची एक संधी अंडर 16ची तुम्हाला प्राप्त होते.
ही परंपरा जी आपण ठेवली आहे निलेश कुलकर्णीपासून, निलेशसुद्धा डोंबिवलीचा, अजिंक्यसुद्धा डोंबिवलीचा, प्रणव प्रशांत धनावडेसुद्धा डोंबिवलीचा, असंख्य खेळाडू सातत्याने दिले डोंबिवली यांनी आणि डोंबिवली लक्ष वेधून केले. साहित्यिकांची भूमी आहे, कलेची भूमी आहे, लेखकांची भूमी आहे, सांस्कृतिक भूमी आहे, आध्यात्मिक भूमी आहे आणि खेळाडूंची सुद्धा ही भूमी आहे. 9 वर्ष स्वागत यात्रेची सुरुवात इथूनच झाली, जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपण नंतर पाहिलं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तेवढे सज्ज त्या ठिकाणी. प्रज्योत होते फील्ड, तरी जनरल टच दिला होता. सातपुते जेव्हा रिव्हर्स खेळतात तेव्हा एक बुलेट शॉट असतो, गॅपमधून तो निघतो डायरेक्ट बाउंड्रीकडे. चांगली फलंदाजी सातपुतेच्या मार्फत खेळतायत 12 या धावसंख्येवर. 20वर खेळतायत योगेश. 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत आत्तापर्यंत. यावेळेला योगेश पेंडकर चेस करत असताना मितेश आहेत गोलंदाज, उजव्या यष्टीवर ठेवतात या ठिकाणी. अंकुर सिंगला पाहिलात, हा सुद्धा आमचा मुंबईचा क्लासिक ॲसेट. योगेश पवार काय फॉर्ममध्ये आहेत, मागच्या वर्षीसुद्धा यावर्षीसुद्धा लेदरच्या माध्यमातून जबरदस्त बॅट्समॅन आहेत. प्रथमेश, योगेश पवार, आकाश तारेकर, संजय सोलंकी, सम ऑफ द ब्युटिफुल टेम्परमेंट प्लेयर्स. संयम, त्यांना तुम्ही लेदरमध्ये बघाल तर तुमचे नेत्रदीपक तुम्हाला खेळी बघू शकता तुम्ही त्यांच्या माध्यमातून. अशी त्यांची फलंदाजी आहे. आघाडीला लाईन बघावी लागेल पंचांकडे. या ठिकाणी पडल्यानंतर जास्त बाहेर जातोय अनंत पाटील या ठिकाणी इशारा करतायत. विश्वजितकडून माझ्या वैयक्तिक अपेक्षा आहेत. विश्वजित फार वेगाने प्रगती करतोय. जसं कृष्णा सातपुते सुरुवातीचं करिअर त्यांचं पाहिलं तर खूप वेगाने प्रगती केली होती, त्याच पद्धतीने विश्वजित ठाकूरसुद्धा फार वेगाने प्रगती करतोय मागच्या काही वर्षांमध्ये. भविष्य उज्ज्वल आहे विश्वजितचं. मला आवडलं ही गोष्ट, विश्वजितचं कमिटमेंट, पॅशन ऑफ क्रिकेट. एअरपोर्टला उतरल्यानंतर डायरेक्ट मैदानावर पोहोचायचं, थकवा असताना सुद्धा, आणि आपल्या संघासाठी उपलब्ध होणं, प्रतिनिधित्व करणं हा एक सन्मान आहे. हे सगळे यंगस्टर्स आहेत. येणारं क्रिकेटचं जे भविष्य आहे, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा आमचा उपनगराचं क्रिकेट असेल, हे सगळं ते लिहितील. गोलंदाज आहेत मितेश मानपाड्यांकडून. स्ट्राईकवर कॅप्टन योगेश पेंडकर. आदित्य लेवाने संघाचे यावेळेला चेंडू आत आला होता, थांबले तो, पॉज घेतला त्या ठिकाणी योगेशनी. चेंडूला येऊन दिला, बॅटचा फेस ओपन करत असताना ऑन साईडला प्लेस करतात त्या ठिकाणी आपण बघतोय. मिडॉनला ते लॉंग ऑन लॉव आहेत, मिडॉनला येत असताना संकेत कव्हर करतायत. धावसंख्या 34. चांगली पार्टनरशिप. तर विनील राजेश भोईर यांच्याकडून 3 षटकाराला 3,000 रुपये, 3 चौकाराला 2,000. 25 धावांची पार्टनरशिप मागच्या वेळेला केली होती. यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने मनगडच्या सहकार्याने ऑन साईडला टर्न करतायत. आपण बघतोय सातपुते, हे त्यांचा पॅटर्न शॉट आहे, 2 धावा अशाच पद्धतीने काढतात ते. इज अ ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्यावर जो कोणी फलंदाज असतो त्याला धावायला लावतात फार वेगाने. स्वतःची धाव काढणं, संघाची काढणं, आपल्या सहकार्याची काढणं, सातत्याने सरासरी वाढवणं म्हणजेच कृष्ण सातपुते. धावसंख्या 36. मितेश मानपाड्यांकडून पुन्हा एकदा सातपुते आला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अगोदर स्टान्स बदलला होता त्याने, ही गोष्ट मितेशच्या लक्षात आली. त्यानंतर यांच्याकडून इशारा येतो षटक संपलं म्हणून. मैदानात 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. भरतच्या षटकामध्ये योगेश आणि कृष्णा या दोघांनी 18 धावा कुठल्या होत्या, प्रज्योतच्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या होत्या, आणि मितेशच्या षटकामध्ये आपण बघतो एकंदरीत धावा त्या मितेशने चांगली गोलंदाजी करत असताना 5 धावा दिलेत. आणि धावसंख्या बघतोय आपण 36. षटकं संपले 3. 36 रन्स पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळाले. मागच्या वेळेला 25 धावांची भागीदारी होती आणि ड्रिंक्सची ट्रॉली आतमध्ये या ठिकाणी जात असताना आपण या ठिकाणी बघतोय. तर राजन धोत्रे सर यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. आत्ताच आमची भेट झाली बाहेर आणि राजन धोत्रे सरांनी सांगितलं की अत्यंत सुंदर स्पर्धा आहे, लेदर क्रिकेटची अंडर-16ची मॅच आहे. तर हे 3 आणि 10 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही बघू शकाल. डोंबिवली जिमखाना मैदान येते. तर डोंबिवली जिमखाना बॉयज क्रिकेट क्लब आयोजित सतीश क्रीडा मंडळ, सागाव क्रिकेट क्लब, जितू 11 यांच्या सौजन्याने स्वर्गीय शंकर सुदाम पाडल चषक. संदीप पाडल हे सुद्धा त्या आयोजनामध्ये आहेत. संदीप स्वतः अत्यंत क्लासिक लेदर खेळाडू आहे. प्रवेश निशुल्क आहेत, लक्षात घ्या. आणि ही स्पर्धा जी आहे प्रत्येकी 40 षटकांची खेळण्यात येईल आणि एकंदरीत 8 संघांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, स्थळ डोंबिवली जिमखाना आणि इन्व्हिटेशन टुर्नामेंट असल्यामध्ये याच्यामध्ये 8 संघ जे येत आहेत ते MIG,
त्याच्यानंतर संजीवनी क्रिकेट अकॅडमी कीरनगर छत्रपती शिवराय क्रीडांगणामध्ये संजीवनी क्रिकेट अकॅडमी आहे. वीरेंद्र जगडे साहेब माझे नगरसेवक काम बघतात आणि त्यांचे चिरंजीव आता विराज जो MIGसाठी खेळतो नित्यने नेहमी तो आता काम बघतोय. IDBI एल्फ अकॅडमी हा संघसुद्धा आहे. BN सुळे गुरुजी यांचाही संघ आहे. सुलक्षण कुलकर्णी ऑल इंडिया 11 येतो आहे. कल्याण युनियन CC मंदार साने जे आमचे कोच आहेत महाराष्ट्राचे खेळाडू आहेत त्यांचाही संघ खेळणार आहे. बॉयज CC डोंबिवली हे राजन धोत्रे सरांचा क्लब आहे तो संघही खेळणार आहे. आणि फ्रेंड्स CC जे विनायक जोशी कोच आहेत मुंबई प्रबबल्समध्ये होते वेस्टर्न रेल्वेचे कोच होते त्यांचा संघसुद्धा या ठिकाणी खेळणार आहे. तर आठवणीने बघा तारीख विसरू नका. 8 संघ इन्व्हिटेशन टुर्नामेंट 3 ते 10 फेब्रुवारी 40 षटकांचा सामना अंडर-16 आणि पूर्णपणे निशुल्क आहे. त्यांचं राहण्याची सोय खाण्याची सोय नाश्त्याची सोय पूर्ण सगळ्या फॅसिलिटीची जी सोय आहे ती स्वतः या ठिकाणी डोंबिवली जिमखाना बॉयज क्रिकेट क्लब या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद राजन धोत्रे सर. ही पद्धत आहेत कारण हे सगळे गुरु तुम्ही जसं बघताय समोर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पद्मश्री रमाकांत आचरेकर सरांचं स्टँड आहे. 2 अशी सन्माननीय नाव आहेत ते अण्णा वैद्य आणि रमाकांत आचरेकर. बोला प्रसाद. व्यासपीठावर आम्ही सन्मान करणार आहोत. मी घाटपीचे माजी सरपंच योगेश पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा. व्यासपीठावर उपस्थित आहेत ॲडव्होकेट विनायक पाटील यांचा सन्मान मात्र केला जाईल आणि योगेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनायक पाटील यांचा सन्मान करायचा आहे. रोहन हळदळकर आपण जर उपस्थित असाल तर यायचं आपण व्यासपीठावर. जे पुरस्कर्ते आहेत स्टार CC पालघर दांडी या संघाचे. तर योगेशच्या शुभ हस्ते आम्ही योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत ॲडव्होकेट विनायक पाटील. त्याचबरोबर नांदेली गावचे रोहिदास पाटील उपस्थित आहेत. आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या आपला सुद्धा यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे. नांदिवलीचे रोहिदास पाटील यांचा सन्मान योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. धन्यवाद. तर प्रीतम बारी जेल टिपत असताना आणि योगेश पेंडकर ज्यांनी पहिल्या सामन्यात 31 धावा कुठल्या होत्या. या सामन्यात सुद्धा कॅप्टन्स इनिंग या ठिकाणी आदित्य 11 या संघासाठी खेळत असताना काशीनाथ पाटील आणि सनी पाटील यांचा संघ आहे. वैयक्तिक दावा एकंदरीत केले ते त्याने 21-11 चेंडूच्या सामोरे जात असताना 14 मिनटं राहिले. 11 चेंडूच्या सामोरे गेले 21 धावा. पहिल्या षटकात आक्रमण करत होते भरपूर. तुम्ही पाहिलं एकंदरीत 4 चौकार पहिल्याच षटकात त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं जेव्हा 18 धावा कुठल्या होत्या बऱ्याचशा षटकात. आणि अत्यंत ज्येष्ठ खेळाडू मैदानावरती इजाज कुरेशी वॉट आपल्या क्रुशियल स्टेजमध्ये येणं आणि अफजल शेखचा विश्वास सार्थक करणं ही त्याची ओळख आहे. क्लास क्रिकेट स्टँडर्ड क्रिकेटसाठी ओळखला जातो योगेश पेंडकर यांचा संघ. त्याचं कारण सगळे लेदर क्रिकेटर आहेत. त्याचं कारण प्रचंड दौरा. कालसुद्धा तुम्ही योगेशची मुलाखत चालू होती किती सुंदर बोलले ते. त्यांनी सांगितलं शेड्यूल प्रचंड पॅक आहे मात्र ही स्पर्धा त्यांची अत्यंत आवडती. बॉडी लाईन होता खेचून काढलंय. मिडल स्टंपवरचा चेंडू मिड विकेटला. करण रावरे होते फिल्डा. आत्ताच्या विद्यमानमध्ये 2 असे तीन खेळाडू मी सांगेन ज्यांचे पंच जबरदस्त. भूषणचा पंच तुम्ही पाहिला असेल. भूषण जर जास्त वेळ राहिले असते भूषणने प्रथमेश ते सामना काढला असता त्यांनी. आणि दुसरं म्हणजे पंच कृष्णा सातपुते मैदानावरती. त्याचं कारण अनुभव, त्याचं कारण त्यांचा फुटवर्क, त्याचं कारण त्यांचं टायमिंग, त्याचं कारण त्यांचं आईसाईट आणि त्यांचं कारण त्याचं लेंथ ओळखणं लवकर. गोलंदाजचं डाऊन टू अर्थ राहणं अत्यंत आवश्यक आहे. तेच करतात हे सगळे खेळाडू. बॉडी लाईन पुन्हा एकदा जेल असण्याची शक्यता आहे. चेंडू फ्लाय होतोय त्या ठिकाणी आपण बघतोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत मागे. मिलन दमनकर. राऊंड द क्लॉक पालघरमध्ये हे सगळे खेळत असतात. मुख्यतः T20च्या मॅचेस मागच्या वर्षी PDPLसाठी आम्ही 10 दिवस उपलब्ध होतो त्या ठिकाणी आणि 10 दिवस जवळून या सगळ्या खेळाडूंना बघायची संधी मिळाली पालघर जिल्ह्याच्या. या वेळेला कोसळत असताना सुद्धा सातपती चेंडूला कन्वर्ट करतायत मिड विकेटला एक चांगला स्ट्रोकने. प्रीतम बारे फिल्डर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. डावकरी फलंदाज आहेत इजाज कुरेशी.
संजय गायतोंडे जेव्हापासून त्यांच्या हातात सूत्र झाले, पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू अजून जर फार वेगाने घडणार या बाबतीत शंका नाही. गायतोंडे सरांची एक ओळख आहे. महिला संघांच्या माध्यमातून, पुरुष संघांच्या माध्यमातून अप्रतिम कोच आहेत. ते सुद्धा भरपूर प्रशिक्षक सातत्याने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काम करत असतात. क्लीन बोल्ड केला आहे. अँगल होत असताना चेंडू लॉफ लवकर केला, या ठिकाणी लवकर खेळत असताना चेंडू आपण बघतोय. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येताना मिडल स्टंप त्या ठिकाणी उडते. याच्यासाठीच ओळखले जातात गोलंदाज हेमंत. मागच्या सामन्यात सुद्धा हेमंतने खूप चांगली गोलंदाजी केली. अपकमिंग यंगस्टर आहेत, हळूहळू ते शिकत आहेत. आणि धावसंख्या 39 असताना या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मैदानावर. तो कुरेशीच्या रूपाने त्याची जागा घेण्यासाठी उतरतोय तो आमचा आवडता खेळाडू पंकज जाधव. दांडी संघसुद्धा काल स्टार सीसी संघसुद्धा रात्री 11 वाजता पोहोचला आहे तो कोकणातून. एक चेंडू बाकी आहे. काल 11 वाजता रत्नागिरी येऊन पोहोचला आहे आणि आज ते येताना तेच मला सातत्याने सांगत होते की भिवंडीच्या दरम्यान त्यांना ट्रॅफिक खूप लागलं. मात्र तुम्ही वेळेवर आलात त्याबद्दल धन्यवाद. तर 12,500च्या वरती व्ह्यूवर्स ऑनलाईन वॉच करतायत या ठिकाणी यूट्यूबवर. DCW एंटरटेनमेंट, tenniscricket.in, WTC, डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड आणि DB एंटरटेनमेंट आणि वर्ल्ड टेनिस क्रिकेटसुद्धा. हा सन्मान आहे या स्पर्धेचा. तसं थेट प्रेक्षेपणसुद्धा सुरू आहे. प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. आताशी हा 6वा दिवस आहे, विसरू नका. अजून आमचे 4 दिवस बाकी आहेत. 28 तारखेला तुम्ही सेमीफायनल्स आणि फायनल्स या ठिकाणी बघू शकाल. 40+ची फायनल काल रात्री आम्ही पूर्ण केली आहे. काटाई संघ जिंकला आहे. अजून आमचे कल्याण रायगड असेल किंवा मुंबई विभाग असेल, शहरी विभाग असेल किंवा ग्रामीण असेल, हे सगळे मॅचेस बाकी आहेत जे सातत्याने या ठिकाणी खेळवतो आहे. उद्यासुद्धा सकाळी तुम्ही या ठिकाणी ग्रामीणचे मॅचेस सकाळी प्री क्वार्टर आणि क्वार्टर फायनल बघू शकाल. पंकज जाधव स्वतः यष्टी त्या ठिकाणी टोकत असताना एक वेगळं चित्र. मॅग्निफिसंट प्लेयर, मॅच विनर. किती सामने इतिहासामध्ये वन मॅन शो करत असताना, एक पात्रिक अभिनय करत असताना या संघाला सामना त्यांनी जिंकून दिला आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पॅरल ऑन साईडला आपण बोल करत होते. धन्यवाद सर, भेटतो ना. धन्यवाद राजन धोत्रे सर. आणि तुम्ही जे काही काम करताय ते ईश्वराचं काम आहे, महादेवाचं काम आहे. आणि सातत्याने तुम्ही कल्याण डोंबिवलीचे पुढचे हिरे पुढे नेत आहेत आणि अपकमिंग यंगस्टर्सना सातत्याने ते ज्ञान देत आहेत. गुरुचा देश आहे, गुरुचं भारतवर्ष गुरु म्हणून ओळखला जातो, जगद्गुरू म्हणून ओळखला जातो. आणि गुरूंचा देश असल्यामुळे आज गुरुवारसुद्धा आहे. सातत्याने राजन धोत्रे सर असंख्य खेळाडू घडवत आहेत आणि मला अभिमान आहे जे आम्हाला खेळाडू त्यांनी मुंबईचे दिलेत. ते अंडर-14च्या माध्यमातून आदित्य रावत अप्रतिम फॉर्ममध्ये 139 आत्ताच त्याने सौराष्ट्राच्या समोर 139 धावा कुठल्या होता. अतिशय चांगला प्लेयर आहे तो सुद्धा. सानिका अंडर-16ची प्लेयर आहे, सानिका चालके. तसंच रेश्मा एक महिला खेळाडूसुद्धा सातत्याने उपलब्ध होत आहेत. काही आमचे मित्र आहेत जवळचे, जयेश दादरकर जे आमच्या महिला कमिटीवर सुद्धा. धन्यवाद संदीप, थँक्यू. जयेशसुद्धा, श्रीकांतसुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम करतो. डॉक्टर PV शेट्टी आमचे, ते सुद्धा सातत्याने काम करत असतात. कमलाकर बैंग ते सुद्धा सातत्याने कोचिंग करत असतात. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेना याला खेळताना पाहिला थोड्या वेळापूर्वी. हा सुद्धा कोचिंग करतो हल्ली. उपनगराचं क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे. मुंबईचं क्रिकेट हळूहळू सिटीकडून उपनगराकडे हळूहळू सरकतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. निलेश कुलकर्णीची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या समोर. टेस्टच्या माध्यमातून आपल्या पहिल्या चेंडूवर काढणारा, विकेट काढणारा एक प्लेयर. आता स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून निलेश पुढची पिढी सातत्याने, निलेश आणि त्यांच्या पत्नीसुद्धा सातत्याने पुढची पिढी घडवत आहेत स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून. ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. अजिंक्य राणे अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. अजिंक्यकडून खूप अपेक्षा आहेत भविष्यात, त्या पूर्ण होतील. सचिनच्या, राहुल द्रविडच्या, माझ्या, सगळ्यांच्या आपल्या, त्याबाबतीत कुठेही शंका नाही. धावसंख्या आहे 43. मितेश, चेंडू जास्त उंच खेळलेत पंकज जाधव आणि स्वतः फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी मितेश येत असताना जेल टिपत आहेत आणि पंकज जाधव मैदानावर बाद होते. वळूया आपण अंश डीजेकडे. रतन बुवा पाटील स्मृती चषक, स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक.
गल्लीची शान आहे, क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला, षटकारांचा पाऊस तुफान झाला. टेनिस क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला अरे आला रे आला. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. धन्यवाद डीजे. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये लेदरचे मॅचेस चालू आहेत. राकेश प्रभूचे आगमन झाले, तिथे खेळून ते परतलेत. मॅग्निफिसंट प्लेयर्स ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट मुंबईसाठी खेळलेत. MPLमध्ये सुद्धा त्यांना तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहिलं. मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून सफल झालेत फलंदाज. यावेळेला चेंडू लॉन साईडला पोल केला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेगला चेंडू जातो आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत. एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आहेत कृष्णा सातपुते. मात्र आत्तापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार आलं आहे. ते प्रयत्न करत आहेत आणि संघाला पुढे नेत आहेत. या ठिकाणी ते आता 41 या धावसंख्येवर स्ट्राईकवर येतो आता अविनाश रामगुडे. हीच तर जोडी आहे जे काळ अफजलसाठी सुरुवातीला आघाडीला जात असताना एक पाया देवायची चांगल्या पद्धतीने. मॅग्निफिसंट प्लेयर्स, ग्रेट ओपनर्स, जसं आपण भरत वाघेला आणि मंदार गरुडे यांच्याकडे बघतो तसे ओपनर्स आहेत कृष्णा सातपुते आणि अविनाश रामगुडे. एक इतिहासामध्ये त्यांनी नोंद केली आहे. आम्ही एक टेनिस क्रिकेटवर पुस्तक लिहितो आहे, अजूनही 400 पानं बाकी आहेत. साधारणपणे पावसाळ्यामध्ये या वर्षी आम्ही ते प्रकाशित करू. सचिनच्या शुभ असते तो प्रकाशित करायचा आहे आम्हाला. फिल्डिंगमध्ये खूप चेंजेस होत आहेत या ठिकाणी. पॉवर प्ले तर संपलेत. लास्ट ओव्हर आहे अविनाश रामगुडेसाठी. ऑफ साईडला आपण बघूया. शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट लेग फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर लेग फिल्डर ठेवण्यात आलं आहे. फाईन लेग वरती आहे आपण बघतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आणि तसंच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑन असं फिल्डिंग लावण्यात आलं आहे. मितेशचा चेंडू रामगुडे अँगल करतायत या ठिकाणी. मितेश चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवत असताना शॉर्ट थर्डमॅन त्याच्यासाठीच ठेवलं आहे. जर नेक लागला किंवा टॉप पेज लागला तर चेंडू फ्लाय होऊ शकतो. धावसंख्या थांबले 41वर. जसा वाकलनचा तुम्ही ग्राफ बघताय सक्सेस हा यावर्षी, तसाच ग्राफ योगेश पेंडकर यांच्या संघाचा आहे. चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये होता. फुल लेंथ आहे, अव्यत खेळले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. योगेश पाकधरे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झेल टिपत असताना अजून एक फलंदाज जेव्हा जेव्हा दावा वाढवायचा प्रयत्न केला या ठिकाणी आदित्य लेव्हनने, त्या वेळेला या ठिकाणी स्टार CCचे कॅप्टन गौतम आकरे यांनी खूप चेंज ऑफ बॉलिंग या ठिकाणी करत असताना दावा रोखायचाही प्रयत्न केला. चांगली कॅप्टनशिप, चांगला सामना होणार हा सुद्धा याबाबतीत शंका नाही. आकाश तारेकर, वॉट अ क्रिकेटर, आमचा सगळ्यात आवडता खेळाडू, वादच नाही कृणाल. आकाशची खेळी बघण्यासाठी मी नेहमीच वाट बघत असतो. किती प्राइजेस आहेत त्याच्या. घरी जाल तर पूर्ण हॉल प्राइजेसनी भरलेलं आहे मॅन ऑफ द सिरीजच्या. म्हणून तर मी म्हणालो प्रथमेश पवार, संजय सोलंकी, योगेश पवार आणि आकाश तारेकर फॉर ब्युटिफुल एसर्ट्स. लेदर असो किंवा टेनिस असो. धावसंख्या 41. लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. 4 धावा बघायला मिळतील याबाबतीत शंका नाही. चौकाराची गरज होती त्यांच्या संघाला. सातपुतेच्या बॅटमधून हा दुसरा चौकार होतो. एक षटकारही पाहिला होता आपण आणि धावसंख्या सरकते ती 45वर. तर षटकं पूर्ण होत आहेत 5. मितेश साई कोटा या ठिकाणी संपतोय आणि एकंदरीत धावसंख्या 45. 46चं टार्गेट दिलं आहे. 9.25च्या रूपाने या ठिकाणी स्टार CC गौतम आकरेच्या संघाला. तर गौतम आकरेच्या संघ स्टार CCने आपल्या चुका सगळ्या दुरुस्त करत असताना यावेळेला चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न केला. गौतम आकरे, विशाल तामोरे, मितेश दरबार, प्राजोत अंबिरे, प्रीतम बारीक, करण रावरे, भरत, योगेश पाकदरे, मयूर तामोरे, किरण जाधव, मिलन दमनकर, संकेत तांडेल, राकेश प्रभू आणि हेमंत तांडेल असा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघायचं आहे या ठिकाणी आता फिल्डिंगसाठी उतरेल तो म्हणजे आदित्य लेव्हन या ठिकाणी काशीनाथ पाटील आणि तसंच आमचे सनी पाटील यांचा संघ. योगेश पेंडकर कॅप्टन आहेत. कृष्णा सातपुते मॅग्निफिसंट बॅटिंग आफ्टर या ठिकाणी स्वर्गीय रतनबुवामध्ये खूप वर्षानंतर आपल्याला ती बॅटिंग बघायला मिळालं. तुम्ही
या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असताना धावसंख्या जाते ती आपण बघतोय 45वर. किती धावा केले बघूया. मैदानावर 14 मिनटं राहिले सातपोते आणि मैदानावर 14 मिनटं राहत असताना 13 चेंडूच्या सामोरे गेले 21 धावा त्यांनी मैदानावर केलेल्या अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या मार्फत आणि या 21 धावा करत असताना संघाच्या धावसंख्येला 45 रूपाने या ठिकाणी आकार दिला. कारण आमचे तुम्ही बघू शकता हे आमचं व्यासपीठ आहे जिथे आमचे सगळे मान्यवर सातत्याने VIP स्टाईलमधून सामनाचा आनंद घेत असताना स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक तुम्ही बघताय. पुढच्या नाणेफेकीच्या कौलसाठी आपण या ठिकाणी जाऊया. साई 11चे कॅप्टन सावकार 11चे कॅप्टन टॉससाठी यायचे. अफजल शेख पप्पू तोडकर मयूर पाटील टॉससाठी या. तर विसरू नका उद्या सकाळी 2 मॅचेस ग्रामीणचे बघाल आणि उद्यासुद्धा आमचे या ठिकाणी ओपन क्रिकेटचा आनंद तुम्ही शहरी विभागाचा घेऊ शकाल. उद्या 25 तारीख आहे. उद्या रोहित 11 विरुद्ध आर्यन 11, राहुल 11 विरुद्ध आर्या 11, जय अंबिका तोंडरे विरुद्ध वाडा 11, नक्ष 11 विरुद्ध शिवा 11 अशा नक्ष 11 विरुद्ध शिवा 11 असं सामने बघू शकाल. 26 जानेवारीला सकाळी ग्रामीणचे 2 मॅच असतील. त्यानंतर उशाळा 11 वर्सेस मैत्री स्पोर्ट्स, आडी 11 भिवंडी वर्सेस HG 11 शेळू आणि समर 11 वर्सेस बारगा 11 आणि VK प्रतिष्ठा वर्सेस परी 11 असं तुम्ही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आहे त्या दिवशीसुद्धा बघू शकाल. तर टीम मीटिंग योगेश पेंडकर कॉल करतात. टीमशी बोलत असताना क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ असल्यामुळे अत्यंत आवश्यक असतं मीटिंग काय करायचं हे ठरवणं. कारण धावा कमी झालेत या ठिकाणी त्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी ते प्रयत्न करणार या धावा कुठल्या पद्धतीने रोखायचं आहे. आपण बघूया स्कोरशीटकडे. एकंदरीत धावा बघितल्या आपण. कृष्णा सातपुतेने 13 चेंडूत 21, योगेश पेंडकर 11 चेंडूत 21 धावा. टोटलने योगेशने आतापर्यंत 52 धावा कुठलेत या स्पर्धेमध्ये. इजाज कुरेशी यांनी 2 चेंडूत 1 धाव. पंकज जाधव याच्याकडून अपेक्षा होती, निराश केलं. अविनाश रामगुडे निराश केलं. आकाश तारेकर यांना नंबर 6वर आले. आकाश नंबर 2 किंवा 3वर आले. 3वर जरी आले असते तरी फरक पडू शकला. असा मात्र हा निर्णय योगेश पेंडकर यांचा संपूर्णपणे आहे. आपण त्याच्यात बोलू शकत नाही. संघनायकाचा तो अधिकार असतो. तर टार्गेट आहे या ठिकाणी 46. 45 धावा 4 गडी बाद. 46 धावा जिंकण्यासाठी झालीत. आघाडीची जोडी या ठिकाणी आपण बघतोय स्टार सिसीची मैदानावर या ठिकाणी उतरत असताना. तर करण रावरे आणि विशाल तामोरे जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 84 धावा रत्नागिरीला कुठल्या. आमच्या रतनबुवा कुटुंबातील आमच्या पुढची पिढी तुम्ही बघताय स्क्रीनवर. सायली दिसते. सायली विजय पाटील कुटुंबातली पुढची पिढी आहे. श्रवणी आमच्या पुढच्या पिढीतला आहे. श्रवणकडून आम्ही सातत्याने शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी श्रवण मैदानावर आला होता. विनोदजी रतन पाटील आमच्या ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे शिल्पकार. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून व्यासपीठ देत आहेत. ट्रान्सपरन्सी ही विनोदची ओळख आहे. पारदर्शकता ही विनोदची ओळख आहे. मुख्यतः चिंतन, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास, मग ते टी शर्टचा असो, ग्राउंडचा असो, पिचचा असो, स्टँडचा असो, ट्रॉफीचा असो, प्लेयरचा असो, संघांचा असो, स्वतः खेळाडू असल्यामुळे परिपूर्ण ज्ञान असतात. थोड्या वेळापूर्वी आमचे मित्र राजू पाटील आगरेकोळी क्रिकेट संघटनेचे कमलेश आणि राजू यांच्याशी बोलत होतो. कमलेश हे अध्यक्ष आहेत आणि ते सगळे लाईव्ह बघत आहेत आणि खूप आनंदित आहेत स्पर्धा बघून. अभिनंदन केलं आहे विनोदजी रतन पाटील यांचं. येणार आहेत ते सगळे उद्या किंवा परवा मॅच बघण्यासाठी. 2 संघटना आहेत आगरेकोळी क्रिकेट संघटनेचे. एक संघटनेचे अध्यक्ष आहेत ते कमलेश, दुसऱ्या संघटनेचे एक मुकेश भंडारी, कुमार भंडारी यांच्या माध्यमातून सुद्धा एक संघटना आहे, कार्यशील आहे. मुंबई आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने कार्य करत असतात. शनिवार रविवार यांच्या सगळे मॅचेस असतात 40+चे. त्याच संकल्पनेवर या ठिकाणी अर्जुन पाटील आणि विनोदजी रतन पाटील यांनी काल 8 सामने 8 संघांच्या माध्यमातून 7 सामने तुम्हाला दाखवले. मितेशने चांगली गोलंदाजी केली. बघूया आपण सामन्याकडे आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल तेव्हा या ऐकूया आमचे लाडके शिष्य कल्याण डोंबिवलीचा आवाज प्रसाद परब यांना. थँक्यू. धन्यवाद बालसुब्रमण्य अय्यर सर. लक्ष तुम्ही पाहतात मैदानावर टाटायचं ते 46 धाव्यांचं.
कारण 45 धावा कुठल्या 9.00च्या सरासरीने आणि आस्किंग रन रेट ठेवला आहे तर 9.20च्या सरासरीने कुठाच्या त्या 46 धावा. तुकारामचा पहिला चेंडू अप्रतिम फटका बसून मात्र हा चेंडू एक्झिक्यूट केला. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. खूप वेगाने मात्र 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग, अप्रतिम रनिंग बिट द विकेट. धाव संख्या वेगाने मात्र इथे मात्र आणण्याचा प्रयत्न करतात कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. हवेच्या विरुद्ध फटकेबाजी केली जाते आणि तुम्ही पाहतात अशा मुमेंटला 7 धावा आतापर्यंत अंकित केल्यात या 2 चेंडूमध्ये या दोन्ही फलंदाजांनी. तर कॅप्टन येत आहेत सावकार इलेव्हनचे पप्पू तोडकर आणि त्याच्यासमोर संघ नायक असेल तो साई इलेव्हन या संघाचा मयूर पाटील. या षटकांतर आपण लगेचच हे नाणेफेक करून घेऊ व्यासपीठावर. 7 धावा अंकित झाल्यात. 45 धावा कुठल्याच मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहिला तो म्हणजे आदित्य इलेव्हन. पहिल्या 2 षटकात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. उदय 31 धावा कुठल्या 2 षटकात. राऊंड विकेट स्वीप करायचा प्रयत्न होता, अपील होत आहे पण त्यांना सांगतायत आणि इथे मात्र फलंदाज बाद. अपील केलं, लाऊड अपील आणि इथे मात्र तुम्ही पाहतात बरोबर यष्टीच्या समोर पंच सांगतात की चेंडू पायाला ब्रश होत आहे आणि निश्चित खूप मोठी विकेट कारण विशाल इथे मात्र बाद होत आहेत पायचीच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र नाणेफेकीचं कौल करूया. ऋषरामजी चौधरी साहेब उपस्थित आहेत व्यासपीठावर. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. तुळशीरामजी चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल पुढच्या सामन्याची. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना सावकार इलेव्हन विरुद्ध साई इलेव्हन या 2 संघांमध्ये. पप्पू तोडकर आणि मयूर पाटील तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. नाणेफेक कशा प्रकारे केली जाईल हे सांगत असताना एक्झॅक्टली तुम्हाला काय मागायचं आहे तुळशीरामजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा नाणेफेक करत आहोत. दशरथ भोईर बेतवडेचे यांच्याकडनं सातत्याने मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला वॉटर टँकर उपलब्ध झाले ज्यांच्या माध्यमातून निश्चित तुम्ही आउटफील्डला जे तुम्ही पाहतात एकदम प्लेन ग्राउंड आहे, पूर्णपणे सपाट मैदान आहे. आउटफील्डला ग्राससुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. याचं कारण निश्चितच पाणी खूप चांगल्या प्रकारे वापरलं गेलं आहे, मारलं गेलं आहे आणि हे मात्र हे वॉटर टँकर जे आम्हाला पुरस्कृत केले गेलेत ते बेतवडेचे दशरथ भोईर यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो. तर संघ इथे मात्र पाहतात सावकार इलेव्हन विरुद्ध साई इलेव्हन. नाणेफेकीचा कौल इथे मात्र लागलाय तो सावकार इलेव्हन संघाच्या बाजूने. राऊंड विकेट तुकाराम समोर खेळत खूप चांगला फटका, जबरदस्त टायमिंग, बॅकफुटला गेले आणि काय एलिव्हेट केले चेंडूला खूप सुंदररित्या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार. खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना फलंदाज स्ट्रायकिंगला तुम्हाला पाहायला मिळतो तो गौतम, द प्राईड ऑफ दांडी गौतम आकरे. बॅकफुटला गेले नंतर अप्पर कट वीरेंद्र सेवक स्टाईल, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा अजून एक दमदार फटका क्लास फटक्याचा तुम्हाला पाहायला मिळाला चौकार.
बाउन्स झाला तुकाराम कुंचेचा, जागेवरच फक्त बॅटचा फेस ओपन करून अपरकट हा वीरेंद्र सेहवागचा फटका एक्झिक्यूट केला आणि चौकार वसूल केला तो गौतमने. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर आलेत ऑन साईडला, जिथे मात्र क्षेत्र खाली आहे तिथे मात्र हा फटका एक्झिक्यूट केला आहे. चेंडू जातो तो डीप मध्ये, वाईट इश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक दमदार फटका, सलग 3 चेंडू 3 चौकार. प्राईड ऑफ दांडी गौतमच्या बॅटमनना 4 धावा. थँक्यू. पॉवर हाऊस ऑफ दांडी आणि दाखवून दिलं की राजूचा तो का आवडता खेळूचा लॉईडचा तो का आवडता खेळू आहे. कारण आपण बघितलं तर 18 धावा मात्र पहिल्या इनिंगमध्ये कुठल्या जेव्हा फलंदाजी करतो आदित्य इलेव्हन त्याला उत्तर दिलंय. तब्बल 19 धावा कुठून खास करून गौतम आकरेंनी. नाही, 2 असे प्लेयर्स आहेत नेहमी माझ्या लक्षात राहतात. एक गौतम आकरे आणि आमचे संदीप नारकर फ्रॉम मायकल. मॅग्निफिसंट प्लेयर्स आहेत. ते नंबर 3ला येणारे आणि नेहमीच घातक फलंदाजी असते, विस्फोटक असते. कधी कधी ओपनिंगला सुद्धा येतात ते प्लेयर्स. ग्रेट बॅटिंग. 3 चौकारांनी अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलं. एक कव्हर ड्राईव्ह खूप चांगला व्ही शेपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. नंतर अप्पर कट आणि नंतर ऑन साईडला स्लॉक स्वीप, जिथे मात्र क्षेत्ररक्षक पूर्णपणे खाली होतं कारण क्षेत्ररक्षक पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअरला होते. आणि अशा मुवमेंटला मात्र निश्चित खूप चांगला चौकार स्क्रीनच्या समोर वसूल केला आणि 3ही चौकार अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारे होते. उत्तर चांगलं दिलंय. आपण मगाशी तीच चर्चा करत होतो की फलंदाजी मात्र आदित्य इलेव्हन केली. या संघामध्ये पहिल्या 2 षटकात तब्बल 31 धावा कुठल्या, पण नंतरची 3 षटकं सामन्याला कलाटणी देणारी होतं आणि ही 3ही षटकं नावावर राहिली म्हणजे स्टार सीसी या संघाच्या. कारण 18 चेंडूत अवघ्या 14 धावाच फक्त आल्या आणि 4 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. त्याच कारणास की काय तुम्हाला धावसंख्या खूप कमी पाहायला मिळते. जी धावसंख्या 2 षटकाखेर 31 होती ती मात्र 4-5 षटकाखेर फक्त 45 धावा पाहायला मिळाली. येतोय एक वेगवान गोलंदाज, अचूक टप्पा अचूक दिशा यावर भर देत असताना निश्चितच तुम्हाला एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि आता मात्र गरज आहे ती 24 चेंडू आणि 27 धाव्यांची. हो, बॉटम हँडचा वापर, गुडलेनचा वापर केला चेंडूचा. करणला थोडंसं थांबवत आहेत. बघायचं करंटसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहूया. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. डीपमध्ये एजाज आहेत, लॉंग ऑनला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर एक बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करते बाउंड्री लाईनवर. आणि ऑफ साईडला आपण पाहूया एक गली आहे, त्याचबरोबर एक फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला आणि शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात आणि त्याचबरोबर मिड ऑफला हळूहळू सरकतोय तो अभिजित दुधे. पहिला चेंडू निर्धाव विजय पावलेच्या अगेन्स्ट स्टार्किंग केला बॅट्समन करण. फुल टॉस होता, चांगला स्टॉक स्वीप, जिथे मात्र खूप चांगला फटका दाखवत असताना चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. क्रिकेटर आहेत. मॅग्निफिसंट शॉट, अप्रतिम टायमिंग. वेगाला सामोरं जाणं ही तर पालघरचीच ओळख आहे. नेहमीच वेगवान गोलंदाजांना ते सामोरे जातात. वेगाच्या विरुद्ध आक्रमण, पॅटर्न शॉट आहेत सर्वांचे. पुन्हा त्या दिशेने चेंडू अपील होत आहे. लेगस्टिक सोडून जातोय की काय, इथे मात्र लाऊड अपील, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागला मैदानावर आणि इथे मात्र बाद होतोय तो करण. कमबॅक चांगलं केलं विजय पावले यांनी. कारण कुठलाही गोलंदाजाला मी जसं उल्लेख करतो सुरुवातीपासून की षटकार मारायला आवडत नाही, त्यांच्या लक्षात आलं की आपण जागा तरी त्या ठिकाणी यावेळेला मात्र चेंडू यॉकल लेंथवर टाकतायत. शफल झाले फलंदाज, ऑन द पॅड घेत असताना लावूड अपेल विजय पावलेच्या मार्फत आणि त्या ठिकाणी धक्का देत आहेत. तर करण बाद होते मैदानावर. 2 फलंदाज त्यांचे बाद झालेत. धावसंख्या आपण बघतोय मैदानावरती ती 25च्या रूपाने. अजूनही 21 धावांची गरज आहे त्यांच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. षटक मार्गस्थ आहे दुसरं. लेगस्टिकवर चेंडू म्हणून लाऊड अपील तुम्हाला पाहायला मिळालं आणि ताबडतोब पंचांनी अपील उचलून सुद्धा धरलं आणि करणला तंबूत परतावं लागतंय. अजून एक धक्का लागतं मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहतात फलंदाज आघाडीचा करण तंबूत परततोय. करण विशाल तंबूत परतलेत. विशालकडनं अपेक्षा होती, विशाल मात्र धावची स्वरूपात खूप लवकर बाद झाले आणि तुम्ही पाहतात आता मैदानाच्या आतमध्ये आल्यात नवीन फलंदाज. तो 3रा क्रमांकाचा, मागच्या सामन्यात आम्ही पाहिला त्याचा 3रा क्रमांक होता, तो येतोय संकेत फलंदाजीला, संकेत तांडेल. 4था क्रमांक आहे. धावसंख्या धावफरक तुम्हाला पाहायला एकूण झाली ती 25 धावा.
लक्ष आहे ते मैदानावर सामना जिंकण्यासाठी. इथे 46 धावांचं 9.20च्या सरासरीने या 46 धावा कुटायच्या आहेत. पण आतापर्यंत जर पहिल्या षटकात आपण विचार केला तर षटकात तब्बल 19 धावा कुठून काढल्या आणि या षटकात एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला, एक गडीसुद्धा बाद केला आणि एक चेंडू निर्धाव सुद्धा आहे. धावसंख्या 25. फलंदाजीला स्ट्रायकिंग गेला येतो तो संकेत तांडेल. फील्डमध्ये काही चेंजेस आणतायत बघायचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज विजय पावले. हो गुड बॉलिंग. इथे मात्र की फलंदाज बीट, योगेश पेंडकर सुद्धा बीट आणि चेंडू जातो निघून बाईच्या स्वरूपामध्ये चौकार. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता, वेगवान चेंडू. वाईट +4 5 धावा येतात या चेंडूवर. हो यॉर्क केलंय, मागे जातोय चेंडू. फ्लँक स्लिपचे खेळाडू मात्र येत आहेत फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव इथे मात्र कंप्लीट करतात, स्ट्राईक रोटेट करतात आणि धावसंख्या जाऊन पाहायला म्हणजे धावफलक अंकी झाली ती 36 धावा. 2 षटकामध्ये चांगलं उत्तर दिलंय कारण 47 धावसंख्येचा जरूर पाठलाग करायचा आहे. पण पॉवर प्लेमध्ये प्रयत्न आहे की जास्तीत जास्त धावा कुटण्याचा, कारण त्यांच्याकडे खूप चांगले चांगले गोलंदाज आहेत. तुकाराम आहे, त्यानंतर अभिजित दुधे आहे, नंतर विजय पावलेची 2 षटकं निश्चित पाहायला मिळतील. पण अशा मुवमेंटला पॉवर प्लेच्या 2 षटकात 36 धावा कडून थोडंसं प्रेशर मात्र जो होता तो ट्रान्सफर केलाय या पहिल्या 2 षटकामध्ये. तो फलंदाजी करणाऱ्या स्टार सीसी पालघर दांडी या संघाने तो आदित्य तिरवणे या संघासमोर. हो नक्कीच, कारण एक विसरता कामा नये. योगेश पेंडकरने पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा 7 गडी बाद अशी धावसंख्या उभारली होती. यावेळेला आपण बघतो ही धावसंख्या 45 आहे, जवळजवळ 12 ते 15 धावा कमी झालेत आणि त्याच धावांची आधीच कमतरता आणि त्याच ते मागे 5 धावा गेल्या आपण पाहिलं. प्रचंड स्पीड आहे विजय पावलेचं आणि पंकज जाधवसुद्धा रोखू नाही शकले, त्यांनाही बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी. तर धावसंख्या झाली 36 आपण बघतोय. अजूनही मैदानात फक्त 10 धावांची गरज आहे, अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विकेट्स 8 आहेत आणि आस्किंग 100 खाली होते आता 3.33 वर. तिसरं षटक घेऊन येतो अभिजित दुधे मानपाडा यांकडनं. सामोरं जाईल स्ट्रायकिंग गेला फलंदाज गौतम आकरे. खूप चांगली फटकेबाजी. गौतम स्ट्रायकिंग गेला. अभिजित दुधे हा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडेसे बॅकफुटला थांबले होते. गुडलेनचा वापर केला, गुडलेनमध्ये चेंडू थोडासा टेक ऑफ घेतोय. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करायचा प्रयत्न, पण शोल्डर मजबूत आहेत, स्ट्रॉंग आहेत, बॉटम हँड मजबूत आहे. ऑफसाईड खूप स्ट्रॉंग आहे गौतम आकरेची, जबरदस्त ऑफसाईड आहे. पण थोडंसं ऑर्थोडॉक्स फटका वाटला इथे, मात्र कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे बिघडलं होतं, चुकलं होतं. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिला, चेंडू मात्र मिस होतोय आणि पंचांनी थांबायला सांगितलं. इथे मात्र पंचाच्या भूमिकेत तुम्ही 2 पंच पाहतात मैदानाच्या आतमध्ये. अनंत पाटील आणि दीपक चौधरी आहेत. 10 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर. चेंडू शिल्लक आहे 17.
17 बॉल अँड 10 टू विन. अभिजित दुधे, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो गुड बॉलिंग. आता मात्र शॉर्ट ऑफ गुड लेन, मगाची गुड लेन, आता मात्र शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू थोडासा टेक ऑफ होतोय आणि बीट करून जातो तो गौतमला. कुठेतरी मला असं वाटलं चेंडूवर गौतम तयार नाही. द्विधा मनसे दिसली, बॅकफुटला आले, नंतर त्यांच्या लक्षात आलं नॉर्मली असं इतकं कॅज्युअलनेस नसतं त्यांचं, कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. बघायचं अजूनही मैदानावर धावांची गरज आहे ती 10 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 16. बॉटम हँडचा वापर केला, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला, हाफ वॉली केला, चेंडूला ड्राईव्ह केलं, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खूपच हळूहळू येत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात. कृष्णा होते डीपमध्ये आणि 2 धावा कंप्लीट करून धावसंख्येला निश्चित पुढे सरकवली धावसंख्या, कारण मगाचे 2 चेंडू निर्धाव गेले होते. धावसंख्या 2ने पुढे सरकते ती 38 या धावसंख्येवर. अजूनही 8 धावांची गरज. मैदानावर पहिल्या 2 षटकात आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाजीकडे स्टार सिटी पालघर दांडी या संघाने. रिव्हर्सचा फटका, चेंडू हवेमध्ये मिस टाइम, क्षेत्ररक्षक जात आहेत, उलटा झेल घेण्याचा प्रयत्न करत आणि झेल स्वीकारलाय. कमिटमेंट पूर्ण केली तर आकाश तारेकरने. गुड कॅच आणि एक मोठा धक्का दिलाय. गौतम बॅक टू द पवेलियन. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या बारक्या मलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या. आत्तापर्यंत 3 विकेट्स गेलेत. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण मैदानावर पाहिली ते एकंदरीत 38 बाद झाले. 13 धावांची पार्टनरशिप. प्रश्न असा होता की हा फटका खेळणं आवश्यक होतं, कारण त्या अगोदर ऑफ फॉली करून क्लासिक कव्हर ड्राईव्ह त्यांनी दाखवला होता, मात्र गोलंदाजाने भाग पडला अभिजित दुधे यांनी. मात्र आकाश तारेकर क्लासिक फिल्डर आहे या संघातला. किती सुंदर पद्धतीने त्यांनी जज केलं तुम्ही पाहिलं असेल. एखादा क्षेत्ररक्षकाला तो कठीण गेला असता, मात्र जजमेंट अप्रतिम होती चेंडूच्या खाली येण्यासाठी. उलटा झेल म्हटल्यावर कपिल देव डोळ्यासमोर उभे राहतात. 1983चं विश्वकप ज्या पद्धतीने कॅच घेतला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये येतो तो मिलिंद दमणकर. आता त्यात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अभिजित दुधे. एक सफलता, एक यश आपल्या संघाला मिळवून दिलंय आणि बघायचं अजूनही तो संघ दाखवतोय की अजूनही आम्ही फाईट करू शकतो, झुंज देऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये 8 धावांची अजूनही गरज आहे ती स्टार सिटी पालघर दांडी या संघाला. चेंडू मात्र शिल्लक मला सांगतायत उदय मुंडे अजूनही या षटकाने 2 चेंडू म्हणजे एकूण 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण 46 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अजूनही 8 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अभिजित. लेग स्टिकवर चेंडू होता ऑन साईडला, खूप चांगल्या पद्धतीने दाखवत असताना ऑन द टोस उभे राहिले आणि लेग ग्लान्सचा फटका दाखवला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे चेंडू कव्हर करेपर्यंत. तुकाराम तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. थोडंसं सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर करतात, आक्रमक फटके खेळत नाहीत हवेच्या विरुद्ध खास करून, आणि कुठल्या प्रकारचा रिस्क घ्यायचा नाही फलंदाजांना. हो, धावा कमी हवेत अशा वेळेला विकेट राखणं आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी धावा करणं हे महत्त्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने. मात्र चांगला फटका बॅकफुटला थांबून पॉज घेऊन ऑन साईडला टर्न केला. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय, टायमिंग होत नाहीये. कृष्णा चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत एकच धाव. बघा एक सूचना येते प्लेअर डगआउट बॉक्समध्ये फक्त प्लेइंग 11ची टीम फक्त बसेल, बाकी तिथे कोणी बसू नये. खास करून मग त्या टीमने मात्र या गोष्टी सूचित करायच्या की बाकी तिथे मात्र कोणी थांबू नका. किती सुंदर क्षण आहेत. 2 आमचे मुंबईचे प्लेयर्स एकमेकांशी बोलत असताना संतोष सक्सेना आणि राकेश प्रभू, 2 ग्रेट बॉलर्स ऑफ मुंबई. मगाशीच आपण राकेश प्रभूचा उल्लेख केला. पालघर दांडीचा संघ जो इथे निश्चितच खेळतोय आणि त्या स्क्वॅडमध्ये आपण राकेश प्रभूचं नाव पाहिलं नव्हतं, पण निश्चितच मगाशी जेव्हा टॉस झाला तेव्हा गौतमने सांगितलं की ऑलरेडी मात्र तो खेळाडू आला आहे राकेश प्रभू आणि तो स्क्वॅडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मिलिंद दमणकर जो मात्र मगाशीच या खेळाडूचा मी उल्लेख केला. इजाज कोहलीच्या बरोबर मी जर कुठला खेळाडू ठेवत असेल तर तो या डावखुऱ्याचा अत्यंत कॉपीबुक स्टाईल फलंदाज आहे, टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहे तुम्हाला आतमध्ये मिलिंद दमणकर. संकेत तांडेल 3 वर खेळत आहेत. धावसंख्या झाली 41. अजूनही 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि मैदानावर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आस्किंग रन रेट 2.5 वर आला आहे, 2 किंवा 3 धावा. आणि पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज विजय पावळे. 2 नावं असे आहेत, विश्वजित ठाकूर आणि विजय पावळे. ग्रामीणच्या माध्यमातून तुम्ही
हेजू मुंडे आणि अमर ठाकूर यांना पाहिलं होतं चांगली गोलंदाजी करत असताना. तसेच हे वेगवान गोलंदाजीचं शहरी विभागातील. तर बघायचं अजून मैदानावर धावांची गरज आहे. मला सांगतात उदय मुंडे, कारण 46 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 5 धावींची अजूनही गरज आहे. विजय पावले बॉटम हँडचा वापर, पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, बॅकफुटवर ढकललं पूर्णपणे. खूप चांगला चेंडू होता, आतमध्ये आणणारा चेंडू आणि फलंदाज पूर्णपणे डॉमिनेट करणारा खूप चांगली गोलंदाजी. समोर खेळण्यासाठी जे चेंडूला सन्मान देण्यासाठी भाग पडलं या चेंडूवर विजयने. संधी न देणं बॅकफुटला गेल्यानंतर हे त्यांची खरी विजयाची ओळख आहे. खूप वेगाने आत आणतात. यावेळेला खूप वेगाने चेंडू आतमध्ये आणत असताना फलंदाजाला भाग पडलं. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं बचावात्मक पद्धतीने तो चेंडू खेळून काढलाय. ऑन साईडला प्लेसमेंट चांगली आहे. फ्लिकचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगला एक्झिक्यूट केला आणि तोपर्यंत ती मात्र 1 धाव कंप्लीट केली. आणि मिलन दमणकरला मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला रोटेट केलंय, पहिल्यांदा स्ट्राईकला बोलवलंय 1 धाव कंप्लीट करून. लेंथमध्ये बदल, लाईनमध्ये बदल म्हणजे विजय पावले. यावेळेला पुन्हा एकदा लाईन बदलली त्यांनी. आता लेफ्ट हँड आणि लेफ्ट हँडर येतोय मिलन दामनकर. आता बघायचं ते कुठल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू अँगल करतायत. शॉर्ट थर्डमॅनला आपण बघतोय पंकज जाधव आहे त्या ठिकाणी. विजय टू मिलन. शफल झाले, स्क्वेअर कट करायचा होता. धावची जी संधी डायरेक्ट हिट केलंय आणि इथे मात्र मिसफिल्ड. बॅकअप होत नाहीये प्रॉपरली रामगुडेकडनं आणि 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा व्यवस्थित पूर्ण करतायत. कॉन्फिडेंटली पूर्ण केल्या 2 धावा खूपच वेगाने. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतात त्या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन अंकित होते धावफलकावर, ती 44 आहे धावसंख्येवर. इक्वल आपला 1 धावसंख्या आणि निश्चित सामना जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे या षटकामध्ये. ती फलंदाजी करणाऱ्या स्टार सिटी पालघर दांडी या संघाला. रोहन हळदरकरचा असा संघ खूप चांगला संघ बांधला इथे मात्र कॅप्टन गौतमने. ऑफस्टोच्या थोडासा बाहेर चेंडू, चेंडू हवेमध्ये, सामना फिनिश केला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिलन दमणकरच्या बॅटमनना दमदार फटका, सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढच्या 2 सामन्यामध्ये आयोजकांकडून मात्र सूचना आली की पुढच्या 2 सामन्यामध्ये इथे मात्र ड्रिंक ट्रॉली म्हणजे आतमध्ये येणार नाहीये, याची मात्र नोंद घ्या आणि पुढचा सामना लगेच सुरू करावा मी ताबडतोब विनंती करतो. ती म्हणजे पप्पू तोडकर आणि त्याचबरोबर मयूर पाटील याला. तर अभिनंदन स्टार सीसीचे कॅप्टन गौतम आकरे, विशाल तामोरे, मितेश दरबार, प्रज्योत आंबिरे, प्रीतम बारी, करण रावरे, भरत, योगेश पागदरे, मयूर तामोरे, किरण, त्याच्यानंतर मिलन दमनकर, संकेत तांडेल, राकेश प्रभू आणि हेमंत तांडेल. चिंचणीचेही भरपूर खेळाडू आहेत. चिंचणी म्हणल्यावर आमचा सर डोळ्यासमोर उभे राहतात. चिंचणी म्हणल्यावर राजेश सुतार डोळ्यासमोर उभे राहतात. अभिनंदन. दुसऱ्या बाजूला योगेश पेंडकर आणि त्यांनी सुद्धा सकाळच्या सामन्यात खूप चांगलं प्रदर्शन